Hello everyone, welcome back to the session Financial Market. To be continue with capital market, today we are going to discuss about evolution, reforms and development in capital market. Evolution of capital market. The major reforms taken in capital market in India includes first, establishment of SEBI. The Security Exchange Board of India was established in 1988 and got legal status in 1992. स्थापना 88 साली आणि कायदेशीर मान्यता 92 साली मिळाली. SEBI was primarily set up to regulate the activities of merchant bank, to control the operation of mutual fund, to work as a promoter of stock exchange activities, and to act as a regulatory authority of new issue activities of company. बघा सेबी का पहिल्यांदा सेबी का अस्तित्वात आली? टू रेग्युलेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ मर्चंट बँक म्हणजे काय होत्या? ज्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड काम करणाऱ्या बँक होत्या त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी, टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ म्युच्युअल फंड, टू वर्क ॲज अ प्रमोटर ऑफ स्टॉक एक्सचेंजचा प्रमोटर म्हणून काम करणं, अँड टू ऍक्ट ॲज अ रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ न्यू इश्यू ऍक्टिव्हिटीज ऑफ कंपनी, यासाठी सेबी अस्तित्वात आली. सेबी वॉज सेटअप विथ फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह. काय मूलभूत ऑब्जेक्टिव्ह काय होता सेबीचा? टू प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स in security market and to and for matter connected therewith and incidental to. लक्षात घ्या, सिक्युरिटी मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं आणि त्याच्याशी रिलेटेड जे मॅटर आहेत त्या मॅटर मध्ये लक्ष घालणं हा सेबीचा मेन ऑब्जेक्टिव्ह, मूलभूत फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह आहे. Now we will discuss about main functions of SEBI. The main functions of SEBI are first, to regulate the business of stock exchange market and other securities market. बघा मेन फंक्शन काय आहे? टू रेग्युलेट द बिझनेस ऑफ स्टॉक मार्केट अँड सिक्युरिटी मार्केट. स्टॉक मार्केट आणि सिक्युरिटी मार्केटचा व्यवसाय रेग्युलेट करणं. नेक्स्ट, टू प्रमोट अँड रेग्युलेट सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स. बघा आपण एसआरओचा म्युच्युअल फंड मध्ये विचार केला तर सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन, तर या ज्या एसआरओ ज्या आहेत, सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचं प्रमोशन करणं, त्या रेग्युलेट करण्याचं काम हे फंक्शन सेबीचं आहे. थर्ड, टू प्रोहिबिट fraudulent and unfair trade practices in security market. सिक्युरिटी मार्केट मध्ये कोणत्याही फ्रॉड्युलंट आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे फसवणुकीचे व्यवहार होऊ नये यावर लक्ष ठेवायचं काम सेबी करते. टू प्रमोट अवेअरनेस अमंग द इन्व्हेस्टर्स मध्ये अवेअरनेस, जागृती निर्माण करणं, अँड ट्रेनिंग ऑफ इंटरमिडियरीज अबाउट सेफ्टी ऑफ मार्केट. जे मध्यस्थ आहेत त्या मध्यस्थांचं ट्रेनिंग देणं कशासाठी? सेफ्टी ऑफ मार्केटच्या सुरक्षिततेसाठी. टू प्रोहिबिट इनसाइडर ट्रेडिंग इन सिक्युरिटी मार्केट. लक्षात घ्या, आपण कॅपिटल मार्केटचे डिसएडव्हान्टेजेस बघितले होते की इनसाइडर ट्रेडिंग होतं, तर ते ट्रेडिंग टाळणं. अँड टू रेग्युलेट यूज ऍक्विजिशन ऑफ शेअर्स अँड टेक ओव्हर ऑफ कंपनीज. लक्षात घ्या, यूज ऍक्विजिशन ऑफ शेअर्स म्हणजे परदेशी कंपन्या आपल्याकडे येतात आणि शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, इक्विटी मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बघितली. तर ते जे एफडीआय आहे किंवा एफआयआय जे आहे ते रेग्युलेट करणं आणि कंपनी टेक ओव्हर वर सुद्धा नियंत्रण ठेवणं
हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत सेबीचे. The next reform take place in Indian capital market is establishment of credit rating agencies. क्रेडिट रेटिंग एजन्सीज काय काम करतात? तर क्रेडिट रेटिंग एजन्सी ज्या आहेत त्या कंपन्यांचं रेटिंग करतात. म्हणजे सपोज एखादी नवीन कंपनी मार्केटमध्ये आली तर ती कशा प्रकारे काम करू शकेल, ती प्रॉफिट मेकिंग असेल का, तिच्या मागे कोण कोण तिचे प्रमोटर्स कसे अनुभवी आहेत, या संदर्भातलं सगळं, किंवा तिचा मागचा काही 5 वर्षाचं काम कशा प्रकारे, ऑपरेशन्स कशा प्रकारे चाललंय, लॉस केलंय की प्रॉफिट केलंय, यावरून रेटिंग केलं जातं. तर हे या क्रेडिट रेटिंगचं खूप महत्व असतं, कारण क्रेडिट रेटिंगच्या रिपोर्टवर ना लोक इन्व्हेस्टमेंट करतात. नवीन ज्या कंपन्या येतात त्या नवीन कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आल्यानंतर लोक रेटिंग बघतात की अरे हिचा पास्ट परफॉर्मन्स वगैरे चांगला, कारण मुळात कोणालाही सामान्य माणसाला सगळ्या कंपन्यांची माहिती असणं शक्य नाही. तर क्रेडिट रेटिंग एजन्सीचं अस्तित्व हा एक मुख्य रिफॉर्म आहे कॅपिटल मार्केटच्या इव्होल्युशन मधला. 3 credit rating agencies, namely Credit Rating Information Service of India Limited, CRISIL 1988, the Investment Information and Credit Rating Agencies of India Limited, ICRA 1992, and Credit Analysis and Research Limited, CARE, were set up in order to access the financial health of different financial institutions and agencies related to the stock market activities. बघा, 3 महत्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी अस्तित्वात आल्या. 1988 मध्ये क्रिसिल, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सीज ऑफ इंडिया लिमिटेड, ICRA, ही 1991 मध्ये अस्तित्वात आली. आणि केअर, तुम्ही ऐकलेलं असेल, क्रेडिट अनालिसिस रिसर्च लिमिटेड, या कशासाठी अस्तित्वात आला? टू ऍक्सेस द फायनान्शियल हेल्थ ऑफ डिफरंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांची फायनान्शियल हेल्थ कशी आहे ते बघण्यासाठी या अस्तित्वात आल्या. एजन्सीज रिलेटेड टू द स्टॉक मार्केट ऍक्टिव्हिटीज. आणि स्टॉक मार्केट ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असलेल्या एजन्सीजचं काम कसं चालतं, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी ह्या एजन्सीज अस्तित्वात आल्या. इट इज गाईड फॉर द इन्व्हेस्टर्स आल्सो टू इव्हॅल्युएटिंग द रिस्क ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या, क्रेडिट रेटिंग एजन्सी या इन्व्हेस्टर्सना गाईड करतात कशासाठी? तर इव्हॅल्युएटिंग रिस्क ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क किती आहे याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी या एजन्सीज मदत करतात. द थर्ड रिफॉर्म इज increase in merchant banking activities. Many Indian and foreign commercial bank was set up their merchant banking divisions in last 5 years. म्हणजे गेल्या काही वर्षात भारतीय आणि परदेशी कमर्शियल बँकांनी त्यांचं मर्चंट बँकिंग डिव्हिजन एक ओपन केलंय. These divisions provides financial services such as, आता हे डिव्हिजन काय करतं? वेगवेगळ्या फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कोणत्या? अंडर रायटिंग फॅसिलिटीज, इश्यू ऑर्गनायझिंग, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एटसेट्रा. आता अंडर रायटिंग फॅसिलिटी म्हणजे काय? मी कदाचित सांगितलंही असेल अगोदर तुम्हाला बऱ्याचदा, पण माहित नसेल तर सांगते. सपोज माझी एखादी नवीन कंपनी आहे आणि मी कंपनी ज्या वेळेला पब्लिक इश्यू कधी करते, तर मी कंपनी एक छोट्या लेवलला माझी प्रायव्हेट कंपनी म्हणून चालवत असते आणि मग मला प्रॉफिट व्हायला लागतं आणि मला लक्षात येतं की अरे नाही, मला या बिझनेसमध्ये स्कोप आहे आणि मग मी ठरवते की मला आणखी शेअर कॅपिटल म्हणजे रेस करायचं आणि त्यासाठी मी ती कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी करते आणि लोकांना त्याचे शेअर्स इश्यू करते. पण ज्या वेळेला माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, छोटी असते, भलेही माझा परफॉर्मन्स चांगला असला तरी मार्केटमध्ये माझी ओळख नसते. मग अशा वेळेला मी एखाद्या कमर्शियल
बँकेच्या मर्चंट बँक डिव्हिजनला जाऊन भेटते. आणि त्या म्हणजे ती जी मर्चंट बँकिंग किंवा मर्चंट बँक जे आहे त्यांना भेटून त्यांना मी माझा सगळा पास्ट परफॉर्मन्स सांगते आणि सांगते की मला आता करोडोमध्ये शेअर कॅपिटल रेस करायचं आहे. आणि मग ती मर्चंट बँकिंग बँक जी आहे ती तुमचं सगळं म्हणजे तुम्ही कशा प्रकारे पब्लिक इश्यू कराल किंवा काय याविषयी गाईड करते की काय करायचं तुम्ही पब्लिक इश्यू करण्यासाठी. जसं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याच्यानंतर त्याचं काय म्हणतात प्रॉस्पेक्ट तयार करावं लागेल त्या शेअर्सचं. आणि हे सगळं तुम्हाला करून द्यायचं काम सुद्धा ती करते. एवढंच नव्हे तर तुमची ऍडव्हर्टाईज करायचं काम, त्याच्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीकडनं रेटिंग करून घ्या त्याविषयी, नंतर पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये तुमच्या कंपनीविषयी माहिती देण्याचं काम, ह्या सगळ्या सुविधा सगळ्या सर्व्हिसेस मर्चंट बँक प्रोव्हाइड करतात. एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन अंडर रायटिंग ऑफ शेअर्स याचा अर्थ असा की मर्चंट बँक तुम्हाला सांगते की तुमचे 50% शेअर्स किंवा 80% शेअर्स आम्ही अंडर राईट करू. याचा अर्थ असा की समजा ते विकले गेले नाहीत तर आम्ही आमचे पैसे गुंतवू आणि ते विकत घेऊ. याला अंडर रायटिंग ऑफ शेअर्स म्हणतात. म्हणजे ही मर्चंट बँक तुमचे शेअर्स विकते, पण जे न विकले गेलेले शेअर्स आहेत ते ही मर्चंट बँक खरेदी करते. म्हणजे जे अंडर राईट तिने केलेत जितके टक्के तेवढं खरेदी करण्याची जबाबदारी घेते जबाबदारी घेते. सो this division provides financial services such as underwriting facilities, issue organizing. मी तुम्हाला सांगितलं issue organizing म्हणजे काय ते. तसंच consultancy services etc. सल्ले देण्याचं काम सुद्धा मर्चंट बँकिंग करतात. It has proved has helping hand to factor related to the capital market. लक्षात घ्या कॅपिटल रिलेटेड सर्व गोष्टींसाठी हेल्पिंग हँड प्रोव्हाइड करायचं काम मर्चंट बँक्स करतात. फोर्थ रिफॉर्म इज एंट्री ऑफ फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आपण FII बघितलंय अगोदर. In the last few years, Indian economy has grown at good speed. It has attracted huge inflow of foreign institutional investment. लक्षात घ्या गेल्या काही वर्षात इंडियन इकॉनॉमी ग्रोविंग ॲट गुड स्पीड चांगल्या प्रकारे प्रगती होत आहे. इट हॅज अट्रॅक्टेड ह्यूज इन्फ्लो ऑफ FII मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्ट करण्यात इंडियन इकॉनॉमी यशस्वी ठरली आहे. द मासिव्ह एंट्री ऑफ FII in Indian capital market has given good appreciation to Indian investors in the recent times. लक्षात घ्या परदेशातल्या कंपन्या येऊन आपल्याकडच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असल्यामुळे स्थानिक इन्व्हेस्टर्सना एक उत्साह येतो की अरे आपल्याकडचे शेअर्स चांगले आहेत, ज्यासाठी परदेशी कंपन्या सुद्धा येऊन इन्व्हेस्ट करतात. सिमिलरली मेनी कंपनीज आर इमर्जिंग ऑन हॉरिझॉन ऑफ इंडियन कॅपिटल मार्केट टू रेज कॅपिटल फॉर देअर एक्सपान्शन. म्हणजे एवढंच नाही तर अनेक कंपन्या सुरू होत आहेत कशासाठी टू रेज देअर फंड फ्रॉम इंडिया. आणि एक्सपान्शन त्यांचं कॅपिटल रेज करण्यासाठी किंवा त्या कंपन्या मोठ्या वाढवण्यासाठी अस्तित्वात येत आहेत. फिफ्थ वन, रायझिंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. Due to technological development in last few years, physical transactions with more paperwork is reduced. Now, paperless transactions are increasing at rapid rate. It saves money, time, energy of investors. Thus, it has made investing safer and hassle-free, encouraging more people to join the capital market. बघा, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे गेल्या काही वर्षामध्ये फिजिकल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते कमी व्हायला लागलेत. त्याच्यानंतर पेपरलेस ट्रान्झॅक्शन्स मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेले आहेत. पेपरलेस ट्रान्झॅक्शनमुळे पैसे, वेळ आणि एनर्जी वाचते इन्व्हेस्टर्सची. दिस हॅज मेड इन्व्हेस्टिंग सेफर अँड हॅसल फ्री. याच्यामुळे सुरक्षित आणि हॅसल फ्री म्हणजे काही त्रास न होता इन्व्हेस्टमेंट केली जाते. एनकरेजिंग मोर पीपल टू जॉईन कॅपिटल मार्केट. आणि यामुळे कॅपिटल मार्केटला अनेक लोक जॉईन होऊ
होण्यास प्रोत्साहन मिळते. Sixth one, growing mutual fund industry. Growing of mutual fund in India has certainly helped in capital market to grow. Public sector bank, foreign bank, financial institution and joint mutual fund between the India and foreign firms have launched many new funds. लक्षात घ्या, नवीन नवीन प्रकारच्या जे म्युच्युअल फंड्स कंपन्या अस्तित्वात आल्यात, पब्लिक सेक्टर, फॉरेन बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि जॉईंट म्युच्युअल फंड सुद्धा अस्तित्वात आलेत इंडियन आणि फॉरेन फर्म मध्ये. त्यांनी खूप वेगवेगळे म्युच्युअल फंड लॉन्च केलेले आहेत. बिग डायव्हर्सिफिकेशन इन टर्म्स ऑफ स्कीम, मॅच्युरिटी एटसेट्रा हॅज टेकन प्लेस इन म्युच्युअल फंड इन इंडिया. वेगवेगळ्या स्कीम, त्यांच्या मॅच्युरिटी, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे, हे सगळं भारतात आता सुरू झालेलं आहे. इट हॅज गिव्हन वाईड चॉईस टू द कॉमन इन्व्हेस्टर्स टू एंटर इन कॅपिटल मार्केट. सामान्य लोकांना कॅपिटल मार्केटमध्ये येण्यासाठी म्युच्युअल फंडमुळे एक चॉईस निर्माण झालेला आहे. सेवन्थ वन, ग्रोइंग स्टॉक एक्सचेंज. Number of various stock exchange in India is increasing. Initially, Bombay Stock Exchange was main exchange, but now after the setting up of National Stock Exchange and the OTCEL stock exchange have spread across the country. लक्षात घ्या, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, म्हणजे वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज भारतात वाढायला लागलेली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मेन स्टॉक एक्सचेंज होतं, पण त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि अनेक स्थानिक स्टॉक एक्सचेंज आहेत. म्हणजे अगदी कोल्हापूरला गेला तर कोल्हापूर स्टॉक एक्सचेंज, सांगली स्टॉक एक्सचेंज आहेत. अशी छोटी छोटी स्टॉक एक्सचेंज आहेत. रिसेंटली न्यू एंटर कनेक्टेड स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया हॅज जॉईन एक्झिस्टिंग स्टॉक एक्सचेंज. म्हणजे इंटरकनेक्टेड स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आलेली आहेत. 8. Growth of derivative transactions. Since June 2000, NSE has introduced derivatives trading in equities. लक्षात घ्या, 2000 साली भारतामध्ये NSE च्या माध्यमातून डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आल्या. In November 2001, it also introduced future and option transactions. These innovations product have given variety for investment leading to expansion of capital market. आणि याच्यामुळे कॅपिटल मार्केट एक्सपांड होण्यासाठी मदत झालेली आहे. We will discuss about derivatives, options, futures in next lecture. Ninth one, insurance sector reform. Indian insurance sector has also witnessed massive reforms in last 5 years. Insurance Regulatory and Development Authority was set up in 2000. It paved the entry of private insurance firm in India. लक्षात घ्या, IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी 2000 मध्ये अस्तित्वात आली आणि मुळे प्रायव्हेट इन्शुरन्स फर्म सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात आल्या. As the many insurance companies also invest their money in capital market, it has expanded. ह्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असल्यामुळे इन्शुरन्स सेक्टर आणखी एक्सपांड झाला आहे. The last one, commodity trading. Along with the trading of ordinary securities, trading in commodities is also recently encouraged. कमोडिटी मार्केट सुद्धा सुरुवात झालेली आहे भारतामध्ये. कमोडिटी मार्केट विषयी सुद्धा डिटेलमध्ये आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. द मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX is set up. The volume of such transaction is growing at splendid rate. कमोडिटी एक्सचेंज, कमोडिटी ट्रेडिंगचा व्हॉल्यूम आता स्पीडली वाढत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिफॉर्म्स इन इंडियन कॅपिटल मार्केट बघितलं. रिफॉर्म्स मध्ये काय काय बघितलं, म्हणजे कोणत्या कोणत्या मेन स्टेप्स आहेत. तर पहिली गोष्ट सेबीची इस्टॅब्लिशमेंट. सेकंड, इस्टॅब्लिशमेंट ऑफ क्रेडिट रेटिंग एजन्सीज.
Third, increasing merchant banking activities. Fourth, entry of FII. Six, raising electronic transactions. Six, growing mutual fund industry. Seven, growth of stock exchange. Eight, growth of derivative transaction. Nine, insurance sector reform. And tenth one, commodity trading. So, thank you for today. We will meet again in next lecture. Happy learning to you.